आज आपण या व्हिडिओमध्ये इतिहासावरील काही क्वेश्चन आणि आन्सर्स पाहणार आहोत, जे की TET व टेट या एक्झामसाठी उपयुक्त असतात. तर पहा, पहिला प्रश्न आहे, लुकिंग बॅक हे आत्मवृत्त कोणाचे आहे? बघा, याचं उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे हे असं उत्तर आहे. माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे? बघा, याचं उत्तर आहे वी.रा. शिंदे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, माझी साक्ष हे आत्मवृत्त कोणी लिहिले? बघा, याचं उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी माझी साक्ष हे आत्मवृत्त लिहिले आहे. छत्रपती शाहूंना राजर्षी ही पदवी कोणी दिली? तर पहा, छत्रपती शाहूंना राजर्षी ही पदवी कुर्मी क्षत्रिय परिषद यांनी दिलेली आहे. सिद्धांत विजय या ग्रंथाचे लेखन कोणी केले? तर पहा, सिद्धांत विजय या ग्रंथाचे लेखन छत्रपती शाहू महाराज यांनी केलेले आहे. कमला आणि सप्तर्षी या काव्याचे रचनाकार कोण? तर पहा, कमला आणि सप्तर्षी या काव्याचे रचनाकार वि.दा. सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर हे आहेत. रयत शिक्षण संस्थेची स्थापना केव्हा झाली? तर पहा, 5 ऑक्टोबर 1919 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना झालेली आहे. माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर पहा, माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र के.सी. ठाकरे यांचे आहे. माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन कोणाचे आहे? तर पहा, माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन अण्णाभाऊ साठे यांचे आहे. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे. दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर पहा, दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना कृष्णराव भालेकर यांनी केलेली आहे. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर असे कोणाला म्हटले जाते? तर विष्णू शास्त्री पंडित यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर असे म्हटले जाते. शिवछत्रपती चरित्र आणि संभाजी चरित्र कोणी लिहिलेले आहे? तर पहा, शिवछत्रपती चरित्र आणि संभाजी चरित्र हे राजाराम शास्त्री भागवत यांनी लिहिलेले आहे. पुढचा क्वेश्चन आहे, अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हे कोणाचे पुस्तक आहे? तर पहा, अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हे डॉक्टर रा.गो. भंडारकर यांचे हे पुस्तक आहे. एक हिंदू या टोपण नावाने कोणी लेखन केले आहे? तर पहा, तुकाराम तात्या पडवळ यांनी एक हिंदू या टोपण नावाने त्यांनी लेखन केलेले आहे. सत्यवादी व कुटुंबमित्रचे संपादन कोणी केले? तर पहा, बाबा पदमनजी यांनी सत्यवादी व कुटुंबमित्रचे संपादन केलेले आहे. पहा, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.